नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे पैसे बंद पडलेले आहेत। कारण बरेच शेतकरी कमेंट करत आहेत की माझे चालू होते मात्र मला येईनच। आता ते का येत नाहीत हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओ मधून बघायचंय। त्यानंतर काही शेतकरी असे आहेत की त्यांच्या कुटुंबातील घरातल्या व्यक्तीला येत होते, त्यानंतर ती जमीन त्या शेतकऱ्याने स्वतःच्या नावावर केली आणि त्यानंतर त्याचे सुद्धा पैसे बंद पडलेले आहेत। आणि नेमका आता हा 21वा हप्ता शेतकऱ्यांना कधी वितरित केला जाणार आहे ही सर्व अपडेट आपण आजच्या व्हिडिओ मधून घेणार आहोत। आता महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या शेतकऱ्यांना व्यवस्थित पीएम किसान योजनेचा हप्ता मिळत होता मात्र त्या शेतकऱ्याचा का बंद पडलेला आहे, तर केंद्र सरकारने जी काही नियमावली केली होती त्यामध्ये महत्त्वाचा एक मुद्दा होता की कुटुंबातील एकाच जणाला लाभ मिळणार। आणि यामध्ये बरेच असे पती पत्नी होते की त्या दोघांना सुद्धा या योजनेमध्ये लाभ मिळत होता। त्यानंतर त्या कुटुंबातील जे अल्पवयीन मुलं आहेत या मुलांना सुद्धा लाभ मिळत होता। मग केंद्र सरकारने याची छाननी करण्याचं ठरवलं आणि जवळपास 31 लाख असे कुटुंब निघाले की त्यामध्ये पती पत्नी लाभ घेत आहेत आणि त्यामुळे त्या शेतकऱ्यांचे पैसे हे या योजनेमध्ये बंद पडलेले आहेत। आता त्यांची तपासणी सुरू आहे आणि केंद्र सरकारने राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना सूचना दिलेल्या आहेत की 21वा हप्ता वितरित करण्याच्या अगोदर म्हणजेच 15 ऑक्टोबर पर्यंत अशा शेतकऱ्यांची छाननी करून घ्या आणि त्यामध्ये जे काही शेतकरी डबल फायदा घेत असतील म्हणजे पती पत्नी घेत असतील किंवा कुटुंबातील अल्पवयीन मुलं घेत असतील तर त्यांची नावं यामधून वगळा, अशा सूचना केंद्र शासनानं राज्य सरकारला दिल्यात आणि केंद्रशासित प्रदेशाला दिल्या आहेत। आता महत्वाचं आहे की यामध्ये कुटुंबातील एकालाच लाभ आहे। यामध्ये 1,76,00,000 अल्पवयीन मुलं सुद्धा लाभ घेत होते, त्यांना सुद्धा यामध्ये वगळण्यात येणार आहे। त्यानंतर 33.34 लाख जमिनीचे जुने मालक म्हणजे आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना आपल्या जमिनी विकलेल्या आहेत, आज त्यांच्या नावावर जमिनी नाहीत आणि तरी सुद्धा त्यांना लाभ मिळत आहे, त्यामुळे त्यांची सुद्धा नाव वगळण्यात येणार आहेत। आता होतंय काय नेमकं की जमीन विकली म्हणजे तो शेतकरी नाही आणि या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्याकडे जमीन आहे त्याच शेतकऱ्याला लाभ मिळणार आहे, म्हणून असे सुद्धा शेतकरी यामध्ये वगळण्यात येणार आहेत। आणि 1 फेब्रुवारी 2019 नंतर ज्या जमिनी त्या शेतकऱ्यांच्या नावावर झालेल्या आहेत आणि त्यामध्ये जुने शेतकरीच लाभ घेत आहेत असे 8,11,000 शेतकरी सुद्धा या छाननीमध्ये सापडलेले आहेत। त्यामुळे यापुढे जे काही डबल लाभ घेत होते किंवा कुटुंबातील दोघांना लाभ मिळत होता अशा शेतकऱ्यांना यापुढे वगळण्यात येणार आहे आणि त्यांना लाभ मिळणार नाही। आता यामध्ये काही त्रुटी असतील या असतील तर त्यासाठी पोर्टलवर अपडेट इन्फॉर्मेशन साठी एक टॅब आलेला आहे, तो आणखी व्यवस्थित चालत नाही। मात्र त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे कुटुंबात एकालाच लाभ मिळत होता आणि त्या शेतकऱ्याचा बंद पडलेला आहे तर त्या शेतकऱ्याला त्यामध्ये दुरुस्ती करता येणार आहे, मात्र ते आणखी चालू झालं नाही। चालू झाल्याच्या नंतर ते अपडेट करता येईल। आणि आता राहिला प्रश्न 21वा हप्ता कधी येणार, तर शेतकरी मित्रांनो ही सगळी छाननीची प्रक्रिया होणार आहे आणि त्यामुळे 15 ऑक्टोबरच्या नंतर म्हणजे दिवाळीपूर्वी येणारा हप्ता आता या छाननीमुळे लांबण्याची चिन्ह दिसत आहेत। म्हणजे पीएम किसान योजनेचा हप्ता आता एखाद्या वेळेस दिवाळीच्या नंतर मिळू शकतो, असं हे पीएम किसान योजनेचा अपडेट आहे। आता तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळतो का, तुमचं स्टेटस तुम्ही चेक केलंय का, त्यामध्ये नेमक्या तुम्हाला काय अडचणी आहेत, ज्या असतील त्या नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।